गटारी स्पेशल मी आज बनवते काळं मटण रस्सा आणि काळं मटण सुक्कं बनवणार आहे। त्यासाठी इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे। हळद आणि मिठाने आपण आता हे मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवूया। आता इकडे आपण आता मसाला करायचा आहे काळा। तर इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे। तर कांदा आता आपण काळा भाजून घ्यायचा आहे। काळं वाटण करायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला काळंच सर्व इथे भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी तीळ, खसखस, दालचिनी, वेलची, मसाला वेलची, जिरे, लवंग, मिरी आणि धना हे सर्व खरपूस भाजून घेतलेलं आहे। आता आपण इकडे कुकरमध्ये मटण शिजवूया। कांदा तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता आपण हे मटण चांगलं फ्राय करून घेऊया आणि नंतर हे वरती झाकण ठेवून वाफलवून घेऊया। नंतर इथे छान वाफरलेलं आहे मटण पाणी गरम घालून आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर इकडे आता आपण वाटण बनवूया। खोबरं आणि खडे मसाले मी पहिल्यांदा वाटण करून घेतलेलं आहे। नंतर इथे कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घालून हे काळं वाटण आपण आता करून घेतलेलं आहे बारीक छान। तर आता इकडे आता मटण शिजलेलं आहे का बघूया। तर मटण छान शिजलेलं आहे। तर आता आपण मटण निम्मं काढलेलं आहे सुक्कं बनवण्यासाठी। आता काळा रस्सा मटणाचा बनवूया। तेल घालून हा मसाला मी काळं वाटण छान परतून घेतलेला आहे। आता शिजवलेलं मटण आणि त्याचं पिवळं पाणी असतं ते घातलेलं आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालून झणझणीत काळा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे। तो वरतून कोथिंबीर घालूया। तर आता आपण इकडे बनवूया काळं सुक्कं मटण। तर तेल, जिरे, तेजपत्ता आणि काळा घरचा मसाला घातलेला आहे। जे काळं वाटण आपण बनवलेलं होतं ते घातलेलं आहे। आता वरतून घालूया टोमॅटो। जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। टोमॅटो छान विरघळेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही छान भाजून घ्यायची आहे। ग्रेव्ही छान भाजलेली आहे। आता आपण इथे शिजवून घेतलेलं मटण घालूया। तर मटण छान फ्राय करून घेऊया। वरतून चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर 2 मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत मटण। वरतून कोथिंबीर घालूया। तर मस्त असं हे झणझणीत तयार झालेलं आहे आपलं काळं सुक्कं मटण आणि काळा मटणाचा रस्सा। तर अशा पद्धतीने मी इथे गटारी स्पेशल ही मटणची थाळी बनवलेली आहे। कशी वाटली लाईक, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।